महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेशवे आळी ते बाजारपेठ कोपरी रस्ता पूर्णपणे उखडून गेला। स्लॅबच्या सळ्या बाहेर दिसू लागल्या। क्षमता नसताना मार्गावरून चारचाकी वाहनांची वाहतूक। फार पूर्वीपासून श्रीवर्धन शहरामध्ये बाजार जाण्यासाठी एक जवळचा रस्ता फक्त पाऊस नसल्यावर वापरात येत होता। पेशवे आणि पेशवे मंदिरासमोरून थेट बाजारपेठेतील दादर पुलाजवळ हा जाणारा रस्ता पावसाळ्यात नाला असायचा। पावसाचे पाणी या नाल्यामधून वाहून जायचे। पावसाळा संपल्यानंतर या मार्गावरून बैलगाड्या, सायकली व पादचाऱ्यांची वर्दळ नेहमीच पाहायला मिळायची। परंतु मागील अनेक वर्षांपासून हा मार्ग दादर पूल परिसरात झालेल्या अतिक्रमणामुळे बंद पडला होता। 5 ते 6 वर्षांपूर्वी श्रीवर्धन नगर परिषदेने संपूर्ण नाल्यावरती कॉन्क्रीटचा स्लॅब टाकून या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी व दुचाकी स्वारांसाठी मार्ग तयार केला आहे। पेशवेआळीमधून बाजारपेठेत जाण्यासाठी सगळ्यात जवळचा रस्ता मानला जातो। हा कॉन्क्रीटचा रस्ता नाल्यावरती स्लॅब टाकून तयार झाल्यानंतर या ठिकाणी नगर परिषदेने पथदिव्यांची सोय देखील उपलब्ध करून दिली आहे। श्रीवर्धन येथील रणा राऊत विद्यालय समुद्राकडे जाणाऱ्या मार्गावरती आहे। नवी पेठ, वाणीआळी, कुंभारवाडा, कसबा पेठ, बाजारपेठ या परिसरातील विद्यार्थ्यांना या मार्गामुळे जवळचे अंतर शाळेत जाण्यासाठी उपलब्ध होत आहे। मात्र श्रीवर्धन नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे या कॉन्क्रीटीकरण केलेल्या मार्गावरून अनेक चारचाकी वाहने, पिकअप, टेम्पो त्याचप्रमाणे रिक्षा यांची वाहतूक नियमितप्रमाणे सुरू असते। वास्तविक पाहता कॉन्क्रीट टाकून तयार केलेला हा रस्ता दुचाकीस्वार, सायकलस्वार किंवा पादचाऱ्यांसाठीच बनवलेला आहे। नगर परिषदेने रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोखंडी बीम उभे करून त्यामधून दुचाकी किंवा पादचारी जाऊ शकतील अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे। कारण या मार्गावरून होणाऱ्या मध्यम अवजड वाहतुकीमुळे या मार्गावर बऱ्याच ठिकाणी रस्ता उखडून गेला असून स्लॅबच्या साळ्या देखील बाहेर आलेल्या पाहायला मिळतात। दादर पूल परिसरात या मार्गावरती दुचाकींचा तळ आहे की काय अशी परिस्थिती असते, तर 3 असणी रिक्षा चालकाने एका अनधिकृत रिक्षा स्टँड देखील याच मार्गावरती तयार केला आहे। अनेक वेळा श्रीवर्धनमध्ये येणारे पर्यटक सुद्धा त्यांना माहिती नसल्यामुळे या मार्गावरून चारचाकी वाहने घेऊन जातात। पर्यायाने हा मार्ग अरुंद असल्याने अनेक वेळा त्यावरती समोरून वाहन आल्यानंतर वाहतूक कोंडी होते। तरी श्रीवर्धन नगर परिषदेने कोपरी मार्गाच्या पेशवेआळी येथील रस्त्याच्या सुरुवातीला व दादर पूल येथील रस्त्याच्या सुरुवातीला लोखंडी बीम उभे करून हा मार्ग फक्त दुचाकीस्वार, सायकलस्वार, पादचाऱ्यांसाठीच खुला ठेवावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।